नमस्कार मित्रांनो, मोफत पिठाची गिरणी योजना सध्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे. पिठाची गिरणी म्हणजे चक्की प्रत्येक परिवारातील गरजेची वस्तू आहे. दळण दळण्यासाठी तसेच डाळ पॉलिश करण्यासाठी पिठाची गिरणी ही खूप उपयोगात येते आणि प्रत्येक परिवारातील महिलांची इच्छा असते की त्यांची स्वतःची पिठाची गिरणी असावी. तर आता शासनाच्या मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून 100% मोफत पिठाची गिरणी ही दिली जात आहे आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घेता यावा असे आवाहन शासनाकडून केले जात आहे. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ आतापर्यंत बऱ्याच महिलांना मिळाला सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ सहजपणे घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप कमी कागदपत्रांची आवश्यकता असते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही कागदपत्रे लागतात ते तुम्हाला तुमच्या घरातच मिळून जातील आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार जास्त फिरायची सुद्धा गरज नाही. फक्त योग्य पद्धतीने तुम्ही जर प्रोसेस केली आणि एकदाचे कागदपत्र जमा केले, तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी 100% अनुदानावर मिळून जाते. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकतात? या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा कुठे करावा लागेल, तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय काय लागणार, या योजनेची पात्रता काय असणार आहे, तसेच योजनेचा नियम व अटी काय असणार आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यात जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी 100% मोफत पिठाची गिरणी ही योजना राबविली जात आहे. अगदी 100% फ्री महिलांना पिठाची गिरणी ही दिली जात आहे. या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना सुद्धा रोजगार उपलब्ध झाला आहे. महिला या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत. सोबतच महिलांची आर्थिक परिस्थिती सुद्धा बळकट होत आहे. मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली आहे. तसेच गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी ही महत्त्वाची योजना आहे. मोफत पिठाची गिरणी योजनेसोबतच मसाला गिरणी, डाळ गिरणी, मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुद्धा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींना घेता येणार आहे. राज्यातील महिलांना आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच महिलांना सुद्धा आपल्या कुटुंबात आर्थिक हातभार लावता यावा यासाठी शासनामार्फत ही योजना राबविली जात आहे. म्हणून या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींना घेता येऊ शकतो. या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर अपडेट केलेले आधार कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे आणि पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आणि 1.20 लाखांच्या आत उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे. जातीचा दाखला असला पाहिजे. यापूर्वी कुटुंबात कोणीही लाभ न घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र दाखला असला पाहिजे. मोबाईल नंबर असला पाहिजे. पासपोर्ट साईज फोटो असला पाहिजे आणि रहिवासी दाखला असला पाहिजे. या योजनेसाठी लागणारी पात्रता काय? तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 किंवा त्यापेक्षा कमी असायला पाहिजे. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना अर्ज करता येणार आहे. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्वच पात्र महिलांना मिळवता येणार आहे. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे व मुलींचे वय 18 ते 20 वर्षाच्या दरम्यान असायला हवे. ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला तसेच शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अटी या योजनेसाठी काय आहे? तर अर्जदार महिलांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ घेण्या वर्षात कोणीही घेतलेला नसावा. या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समितीकडे असणार आहे. वरील अटींची पूर्तता करणाऱ्या महिला व पात्रतेस बसणाऱ्या सर्व महिला मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ सहजपणे अर्ज करू शकतात. आणि मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी अर्ज कुठे करावा? तर योजनेसाठी अर्ज करण्याच्या 2 पद्धती आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना ऑफलाईन अर्ज हा करता येईल आणि शहरी भागात राहणाऱ्या महिलांना ऑनलाईन अर्ज हा करता येणार आहे. लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात किंवा तालुका पंचायत समिती या ठिकाणी जाऊन महिला व समाज कल्याण विभागात अर्ज करावा लागेल.
या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. तसेच मोफत पिठाची गिरणी ही योजना देखील या विभागाकडूनच राबवली जात आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या योजनेचा अर्ज घेऊन संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून तुमच्या जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय प्रोसेस आहे याची माहिती घ्यावी आणि मग त्यांच्या सल्ल्याने त्या योजनेसाठी लाभार्थी महिलांना सर्व कागदपत्रे जोडून अर्ज करावा लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात अर्जाचा नमुना सुद्धा मिळून जाईल. तो अर्ज भरून अर्जासोबत सांगितलेले कागदपत्र जोडून त्या ठिकाणी जमा करावा लागेल. अर्जावर तुमचा मोबाईल नंबर लिहावा लागेल. तुम्हाला त्यांचा कॉल येतो. अर्ज मंजूर झाल्यावर तुमचा अर्ज जमा झाल्यानंतर त्यांच्या कालावधीनुसार तुमचा अर्ज तपासला जातो आणि तुमचा अर्ज मंजूर तर तुम्हाला त्यांचा कॉल येतो. मंजूर झाला तर त्यांचा कॉल तुम्हाला येतो. तुमची मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी निवड झाली आहे. म्हणून अशा प्रकारे ग्रामीण भागातील महिला अर्ज करू शकतात ऑफलाईन पद्धतीने. आणि शहरी भागातील महिलांना अर्ज करायचा असेल तर तुम्हाला महिला व समाज कल्याण विभागात ऑनलाईन पद्धतीने गुगलला जाऊन वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागेल. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर, नाहीतर ऑफलाईन अर्ज तुम्ही जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात नाहीतर तालुक्यातील पंचायत समिती या ठिकाणी करू शकतात. योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.